उपवास असला की आपण साबुदाणा, शेंगदाणे याचे पदार्थ बरेच बनवतो आणि त्याचा शरीराला बऱ्याचदा त्रास होतो. आज आपण असे लाडू बनवणार आहोत की ज्यामध्ये जरा सुद्धा साबुदाणा, शेंगदाणे, वरई किंवा साखर कशाचाही वापर केला नाहीये. हे लाडू खाल्ल्याने आपल्याला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते, अशक्तपणा दूर होतो, पचनक्रिया सुधारते आणि मुळात म्हणजे बराच वेळ भूक लागत नाही. असे हे पौष्टिक उपवासाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे आपण 1 वाटी इतकं हे राजगिरा घेतलेला आहे. हे अगदी असे बारीक दाणे असतात, म्हणजे नाचणी असते ना आपली त्याच्यापेक्षा सुद्धा लहान दाणे असतात आणि असे हे पिवळ्या रंगाचे असतात. याचे जे आपले लाया फोडल्या की मग त्याचे जे तयार होतात ते राजगिऱ्याचे लाडू. तर आज आपण त्या लायाचे लाडू न बनवता हे असे राजगिऱ्याचेच लाडू बनवणार आहोत. राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, लोह, फायबर असल्यामुळे आपली हाडं मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणित राहते आणि अशक्तपणा दूर होतो आणि म्हणूनच उपवासासाठी हे लाडू खूप फायदेशीर आहेत. आता हे बघा, हलकसं फक्त गरम केलं आणि मग एखाद्या ताटामध्ये काढून ठेवायचं. आता आषाढ महिना आहे आणि भरपूर असा पाऊस असतो, त्यामुळे यामध्ये जर काही मॉइश्चर असेल तर ते निघून जायला हवं, म्हणून फक्त आपण हे असं थोडंसं हलकसं भाजून घेतलेलं आहे की जेणेकरून यामधलं मॉइश्चर निघून जाईल आणि आपण जे याचं पीठ तयार करणार आहोत ते अगदी छान असं बारीक पटकन पीठ तयार होईल. आता हे राजगिरा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आणि चांगलं असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. पण जर काही मोठे कण असतील तर ते निघून जायला हवेत, म्हणून एखाद्या चाळणीने हे असं चांगलं चाळून घ्यायचं आहे. रव्याच्या चाळणीने चाळलं तरीही चालेल, कारण आपल्याला अगदी किंचित रवाळसर असं पीठ पाहिजे, अगदी फाईन पीठ नसेल तरीही चालेल. आणि तुम्हाला ही सगळी प्रोसिजर स्किप करायची असेल तर मग मात्र तुम्ही राजगिऱ्याचं रेडीमेड पीठ मिळतं विकत, ते वापरलं ना तरीही चालेल. आता आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं दूध वापरायचं आहे. मी इथे थोडंसं साईसहितच दूध घेतलेलं आहे. दुधाचा वापर करणार नसाल तर पाण्याचा वापर केलात ना तरीही चालेल. आणि हे पीठ आपल्याला अगदी किंचित सैलसर असं भिजवून घ्यायचंय, म्हणजे आपली चपातीची कणिक कशी आपण भिजवतो ना तसं हे कणिक भिजवायचंय. फार घट्ट भिजवायचं नाही, कारण यामध्ये जो राजगिरा आहे तो थोडासा फुलतो आणि मग पीठ आणखीन थोड्या वेळाने घट्ट होतं. त्यामुळे आता यातला जो राजगिरा आहे तो फुलण्यासाठी आपण 10 मिनिटं पीठ असं झाकून ठेवणार आहोत. अगदी 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ सुद्धा भिजवायचं नाही. 10 मिनिटामध्येच लगेच आपण याच्या अशा छोट्या छोट्या लाट्या तयार करणार आहोत. आणि त्याच्या जर तुम्हाला हवे तर असे छोटे छोटे हे असे थापून छोटे छोटे असे वड्यांसारखं जरी केलं ना तरीही चालेल, किंवा मग अशी जाडसर ओबडधोबड कशीही पोळी किंवा पुरी काहीही लाटलत ना तरीही चालेल. मी अगदी हे फुलक्यांसारखे हे असं लाटून घेणार आहे. याच्या ना कडा बघा ह्या अशा चिरतात, कारण आपण पीठ घट्टसर मळलेलं आहे. आता हे जे तयार केलेली ही जी चपाती आहे ती आपण एखाद्या तव्यामध्ये चांगली शेकवून घेणार आहोत. शेकवताना मात्र आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे. शक्य असेल तर तूपच वापरा, कारण तुपाने लाडू खूप छान खायला खमंग लागतात. आणि फारसं तूप सुद्धा लागत नाही, अगदी 2-3 चमचे फक्त आपल्याला इथे तूप लागलं असेल. आणि मस्त अशी मंद आचेवरती मंद ते मध्यम आच ठेवायची आणि खमंग असं छान हलकेसे डाग येईपर्यंत ही पोळी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने थोडं थोडं तूप लावून चांगली मध्यम आचेवर मस्त अशी दाबून दाबून मी व्यवस्थित शेकवून घेतली आहे. बघा, दोन्ही बाजूने छान असे तांबूस डाग आले आहेत. अशी आपल्याला लहान ते मध्यम आचेवरती चांगली पोळी शेकायची आहे, मोठ्या आचेवर शेकायची नाही. आणि जाळीच्या भांड्यावर अशी ही काढून ठेवायची आहे, म्हणजे सगळी जी जास्तीची वाफ आहे ती निघून जाते आणि पोळी चिवट किंवा वातट होत नाही, मस्त अशी खुसखुशीत होते. दुसरी सुद्धा अशीच या पद्धतीने करून घेतली. साधारण आपल्या 4 पोळ्या झाल्या होत्या आणि त्या पूर्ण आता अशा मी थंड करून घेतल्या आहेत. आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये याचे सगळे असे तुकडे करून टाकायचे आहेत. अगदी मस्त या पोळ्या आहेत ना, अतिशय खुसखुशीत होतात. हे बघा, सहज हाताने असा तुकडा होतोय, इतकं छान खुसखुशीत पोळी होते. आणि म्हणूनच आपल्याला पीठ घट्टसर मळायचे. घट्टसर पीठ मळलेलं असेल ना की पोळ्या खुसखुशीत होतात आणि लाडू सुद्धा छान असे दाणेदार तयार होतात, चिवट असे लाडू तयार होत नाहीत. आता हे मिक्सरला चांगलं असं फिरवून घ्यायचंय. बघा, छान आपला हा चुरमा बनवून तयार झाला. अतिशय मस्त दाणेदार असा आपला चुरमा तयार झालेला आहे. अगदी बारीक असं हे फिरवून घेतलेलं आहे.
आता यामध्ये जेवढा आपण राजगिरा घेतला होता त्याच्या निम्मे इतकं आपल्याला गूळ घालायचं आहे. फार गोड सुद्धा लाडू चांगले लागत नाही, त्यामुळे मी राजगिऱ्याच्या निम्मे गूळ घेतलं, थोडीशी वेलची पूड घातली आणि पुन्हा मिक्सरला हे फिरवून घेतलं. अगदी आता आपल्याला गुळामुळे याला छान बाइंडिंग येतं. जास्तीचं तूप वापरावं लागत नाही, बनवायला सुद्धा सोपे आहेत. अगदी 10-15 मिनिटांमध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू बनवून तयार करू शकता. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुटचे काप घाला, नाही घातले तरीही चालेल. अतिशय छान लाडू लागतात आणि मुळात म्हणजे जास्त तुपाचा वापर नाहीये, साबुदाणा नाहीये, यामध्ये शेंगदाणे वरई कसलाही वापर केला नाहीये, तूप सुद्धा जास्तीचं वापरलं नाहीये. त्यामुळे जरी तुम्ही लहान मुलांना सुद्धा असे जरी लाडू करून दिले ना डब्यामध्ये तरी सुद्धा खूप उपयोगी आहेत. राजगिरा हा आरोग्यासाठी खूप उत्तम आहे, कारण यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, लोह, फायबर. राजगिरा खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहतं, मुळात म्हणजे अशक्तपणा दूर होतो, शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. म्हणून हे उपवासाच्या दिवशी असे हे आरोग्यदायी भरपूर ऊर्जा देणारे हे लाडू नक्की तयार करून पहा. आता लवकरच आषाढी एकादशी येत आहे, त्या निमित्ताने तुम्ही हे लाडू एकदा तरी करून पहा. तुम्ही यापूर्वी कधी हे असे उपवासाचे राजगिरा लाडू पाहिले आहेत का किंवा खाल्ले आहेत का हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.